छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसानंतरच संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर या मोगलांच्या वैभवशाली नगरीवर छापा टाकला। बुऱ्हाणपूर ही औरंगजेब आणि मोगलांची दक्षिणेतील पारंपरिक आर्थिक राजधानी, सुरत आणि औरंगाबाद पेक्षाही अगदी समृद्ध असलेली नगरी। याच बुऱ्हाणपूरच्या मोहिमेवर असताना संभाजी महाराजांना गुप्तहेरांनी एक नामी खबर दिली। जवळच्याच प्रदेशामध्ये अरबी घोडे विकण्यासाठी अरबस्तानवरून एक सौदागर आला आहे। त्याच्याकडे जवळपास 4000 अरबी घोडे आहेत। घोडे विकण्यासाठी आलेला तो सौदागर उस्मान आपले अरबी घोडे बुऱ्हाणपूरचा सरदार असणाऱ्या बहादूर खानाला विकण्यासाठी आला होता। परंतु बहादूर खान त्यावेळी आपल्या पुतण्याच्या लग्नासाठी हैदराबादला गेल्यामुळे तो परत येईपर्यंत सौदागर उस्मान त्याची वाट पाहत थांबला होता। सौदागर उस्मानच्या ताफ्यामध्ये अरबी जातीची चांगली तयार केलेली रुंदाड पाठीची सुंदर अशी जवळपास 4000 अरबी घोडी होती। संभाजी महाराजांना ही बातमी ज्यावेळी कळाली त्यावेळी त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी धाव घेतली। एक जबरदस्त अश्वदौलत पाहून संभाजी महाराजांना प्रचंड आनंद झाला। त्या क्षणी त्यांनी ती अश्वदौलत विकत घेण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी सौदागर उस्मानच्या मनात शंका आली, कदाचित शंभूराजे आपल्याला आणि आपल्या माणसांना ठार मारून ही सगळी घोडी घेऊन जातील। त्या ठिकाणी आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज एका उमद्या घोड्यावर बसले, एक रपेट मारून घोड्याच्या क्षमतेची खात्री करून घेतली आणि मगच सौदागर उस्मानला त्या घोड्यांची किंमत विचारली। त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचा अखंड हिंदुस्थानमध्ये प्रचंड दरारा होता। आशिया खंडातली सर्वात बलाढ्य फौज असणाऱ्या औरंगजेबाच्या मोगली फौजेला संभाजी महाराजांनी अक्षरशः घाम फोडला होता। त्याच संभाजी महाराजांच्या पराक्रमाची महती देशभरामध्ये गाजत होती। संभाजी महाराज आपल्याकडे नेमके कशासाठी आले आहेत याची सौदागर उस्मानला अजूनपर्यंत खबरबात नव्हती। घाबरलेल्या सुरामध्ये जीव मुठीत धरून सौदागर उस्मान राजांच्या समोर उभा राहिला। एक वेळ घोडी गेली तरी चालतील, परंतु आपल्या आणि आपल्या माणसांच्या जीवाला धोका नको, म्हणूनच घाबरलेला सौदागर उस्मान शंभूराजांना सांगू लागला, महाराज किंमत ती कसली करता, फुकटच घेऊन जा की, पण माझ्या लोकांना आणि मला तेवढं जिवंत सोडा, बाकी काही नको। त्यावेळी शंभूराजे म्हणतात, अरे तुझ्या घोड्यांची जी किंमत असेल ती किंमत सांग, पूर्ण रोख पैसे देऊन आम्ही ही घोडी विकत घ्यायला तयार आहोत, तू काळजी करू नकोस, भरोसा ठेव आमच्यावर। शंभूराजांच्या या शब्दांमुळे सौदागर उस्मानच्या जीवात जीव आला। त्यावेळी शंभूराजे म्हणाले, अरे दुसऱ्यानं मेहनतीने कमावलेली वस्तू लुटून नेण्याची रीत मोगलांची असू शकते, ती शंभू छत्रपतींच्या मराठा लष्कराची नाही। जनतेच्या वस्तू फुकट आणि जबरदस्तीनं उचलून नेण्याची स्वराज्याची रीत नाही। तू ज्या मेहनतीनं आणि कष्टानं ही अश्वदौलत जोपासली आहेस ती तू विकण्यासाठी एवढ्या लांब आला आहेस, त्यावेळी काहीतरी नफा मिळवण्यासाठीच ना। अख्खा तांडाचा मी विकत घेऊ। तेव्हा धीर करून सौदागर उस्माननं घोड्यांची किंमत सांगितली। राजांनी त्याची जेवढी किंमत होती तेवढी किंमत त्याला लगेच रोखीनं दिली। शिवाय घोडे विकत घेण्यासाठी राजांनी जे पैसे दिले ते बुऱ्हाणपूरच्या लुटीचे नव्हते, तर रायगडावरून येताना जे सोबत आणलेले पैसे होते तेच पैसे महाराजांनी घोडे खरेदी करण्यासाठी सौदागर उस्मानला दिले। यावरूनच शंभूराजांची दुसऱ्यांच्या कष्टाची कदर करण्याची जी वृत्ती होती ती वृत्ती आपल्याला दिसून येते। कितीही कठीण प्रसंग असला तरीही मराठा लष्कर विनाकारण कोणाचा जीव घेत नव्हतं अथवा विनाकारण कोणाला त्रास देत नव्हतं। त्यावेळी जर मराठा लष्करानं मनात आणलं असतं तर सौदागर उस्मानची घोडी मराठा लष्करानं त्याच ठिकाणावरून पळवून आणली असती। त्यांना जाब विचारण्याची त्यावेळी कोणीही हिम्मत केली नसती। पण असे असताना देखील छत्रपती संभाजी महाराजांनी घोड्यांचा तो सर्व व्यवहार अगदी रोखीनं पार पाडला। यावरूनच शंभूराजांची नीतिमत्ता आणि त्यांचे स्वराज्याचे मापदंड किती स्पष्ट होते हे लक्षात येते।
रयत कोणाचीही असो, पण रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. गरज पडली तर ती वस्तू रोखीनं विकत घ्यायची, परंतु जोर जबरदस्ती करून आणि रयतेवर अन्याय करून त्यांच्या कष्टाची वस्तू कधीच हिसकावून घ्यायची नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण शंभूराजे आणि सबंध मराठा लष्करांनी त्यावेळी तंतोतंत लक्षात ठेवली होती. छत्रपती संभाजी महाराजांसारख्या लोककल्याणकारी राजामुळे तब्बल 4000 अरबी घोडे मराठा लष्करात सामील झाले.